चंदनकडून वंदनीय गोलंदाजीची अपेक्षा. सिद्धेश कलब ऑन द स्ट्राईक. पहिल्या षटकातला पहिला बॉल ना. पहिला बॉल. येस येस, पहिला चेंडू. नो चेंडूचा इशारा पंचाकडनं आलाय. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या दिशेने. आज मात्र तुम्हाला चांगली झोप नक्कीच लागेल, यात माझा काही शंका नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. परंतु जेव्हा बघितलं तेव्हा आमदार झाल्यासारखं वाटलंय. आता फ्री हिटची संधी. यस, सुदर्शन चक्र चालवलं मैदानच्या आतमध्ये. आता तुम्हाला बॅट चालवायची आहे. धावसंख्या 5 धावा. शाबास, माता कार्पेटच्या साहाय्याने क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. सचिन पुढे सरसावताय. तत्पुरी सिंगल असेल. धावसंख्या जाऊन पोचतोय 6 धावा. विवेक आपण पाहिला होता, ज्याने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 6 धावा या फलकावर. 2-2 षटकाचा सामना असेल. एकंदरीत 20 धावापर्यंत मजल मारावी लागेल. गोलंदाज चंदन पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं जज केलंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण फेकी करतात. तत्पूर्वी 2 धावा ते कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 8 धावा या फलकावर. 8 रन स्कोर कार्ड. सुंदर क्षेत्ररक्षण शेखर यांचं. शेखरजी आमच्या आयोजक टीम मधला एक मेंबर्स, चांगलं मॅनेजमेंट त्यांनी केलंय. आणि विजयजी यांचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे. यावेळेस पंच क्या बात आहे. वाईट चेंडूचा इशारा आहे. एक चांगली अनोखी ऍक्शन पाहायला मिळते पंच चेतन यांच्या माध्यमातून. धावसंख्या 9 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न जरूर केला. आता चेंडूपैचा संपर्क झाला नाहीये. लेग बायचे संकेत पंच दर्शवतायत. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 10 धावा या फलकावर. 10 रन स्कोर कार्ड. 10 धावा या फलकावर. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. एका बाजूने फलंदाज पाहायला मिळतोय सिद्धेश कलपलेक. यावेळेस माझा फुल टॉस चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावेशी धाव फलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 12 रन स्कोर कार्ड. 12 धावा या फलकावर. अजूनही 2 चेंडू आहेत. सिद्धेशने जर षटकार ठोकला तर नामदेवजी पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक थोडस डिस्टर्ब होत आहेत आणि काय इंजर्ड होऊ नका, कारण एक दिवसीय सामना आहेत. आपण एन्जॉयमेंट जरूर पाहायला मिळतंय. थोडासा क्रॅम्प येतोय. तर 12 धावा या फलकावर फ्रेंड्स लीग 2024 अंतिम टप्प्याकडे प्रवास करतोय. सुसज्ज मैदान. यूट्यूब लाईव्ह स्पर्धा जे येऊ शकले नाहीत त्याने घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकतायत. DBN लाईव्हच्या माध्यमातून दुपारच्या सत्रामध्ये चांगल्या जेवणाची व्यवस्था जरूर आपण पाहिली. ऑल इज वेल ही लीग यंदाच्या वर्षात जरूर पाहायला मिळाली. पहिलं वर्ष होतं. गेल्याच्या वर्षात जी कमतरता होती ती कमतरता या वर्षात मात्र भरून काढण्याचं काम केलंय विजयजी, शेखरजी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने. धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा या फलकावर. 12 रन्स स्कोर कार्ड. 2 बॉलसाठी मात्र नितीनला आमंत्रित केलं गेलंय. 4 चेंडूची समाप्ती झालंय. धावसंख्या 12 धावा या फलकावर. 12 रन स्कोर कार्ड. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून खेळायचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक येतात शेखरजी. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तत्पूर्वी 2 धावा ते कंप्लीट केल्या जातात. क्या बात आहे. सुपर क्षेत्ररक्षण. धावसंख्या 14 रन 14 धावा या फलकावर. Siddesh showing his bowling spirit, covering a couple of scores. Shankar on the other side.
doing great fielding. Shekhar on the fielding side showing a great. यावेळेस मात्र Fielding. हा बाई सबर करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक झेल खाली आहे. सुपर झेल टिपला जातोय. पहिला फलंदाज बाद होतोय तो 14 या धावसंख्येवर. बॅक टू द डगआउट सिद्धेश. सहर्ष स्वागत असेल. मार्कवर येत आहेत शेखरजी. अंतिम षटक असेल. षटक क्रमांक अंतिम धावसंख्या 14. शेखरजी येतात गोलंदाजी मार्कवर. अजून याच्यामध्ये 15 ते 16 धावा आता फायटिंग सोडच्या दिशेने वाटचाल करेल, परंतु कमीत कमी धावेमध्ये तुम्हाला रोखावे लागेल. सुपर 4 मध्ये जाण्यासाठी धडपड असेल. रनसिंग ट्रॅकवर खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक पुढे येतात. 1च्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 15 रन्स 15 धावा या फलकावर. प्रकाश गोबारी. अजूनही 5 चेंडूचा खेळ शेष आहे. 15 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न केला आहे. सिंगल येतंय. सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे जाते. 16 धावा या फलकावर. शेखरजी यांच्याकडे एक चांगला अनुभव आहे. मोठे फटके खेळण्यासाठी संधी देत नाहीये. Good bowling from Shekhar. तर कोणी षटकार ठोकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज नामदेवजी पाटील यांच्याकडनं असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. गणेश पुढे सरसावतोय. क्षेत्ररक्षण करतोय. तत्वी फेकी करते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा ते कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांशी धावफलक पुढे जाईल. 17 रन्स 18 धावा या फलकावर. 17 runs. 18 runs. 17 balls completed. चला षटकार जर मारतायत तर 500 रुपयाचा कॅश प्राइज नामदेवजी पाटील पुन्हा आमच्याकडे आल्यात. कोणी षटकार मारो 500 रुपये घेऊन जायचे आहेत. आज बँक जरी बंद असली तरी ATM चालू आहे आमच्या मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे. वाईट चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19 धावा या फलकावर. 19 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा क्या बात आहे. सुपर गोलंदाजी पाहायला मिळते. शेखरजी यांच्याकडे चांगला अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज बेस्ट असं म्हटलं जातं आणि तोच अनुभव दाखवताना पाहायला मिळतात शेखरजी. Good bowling from Shekhar. शेवटचे 2 चेंडू आहेत. क्या बात आहे. सुपर. फसवा चेंडू वारंवार फेकण्याचा प्रयत्न केला. इथे फलंदाज बॅक टू द डगआउट. गॉड माझे वांगडा Shekhar doing his best for hard warriors. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. केवल ह्या बॅट मधून मात्र चेंडू सरळ निघून जात आहे. सीमा रेषा पार आहे तोय चौकार. 4 धावा आणि धावसंख्या जाऊन पोहोचतोय 23 धावा. 24 धावांचं लक्ष असेल विजयासाठी.
धीरज पाटीलला मात्र कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जात आहे. त्यांची स्माइल बघा, क्या बात आहे. चला, विवेकची अँड नितीन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये जात आहे. प्रति षटक 12 धावा हे माइंड मध्ये तुम्हाला फिट करावं लागेल, कारण 24 धाब्यांचं लक्ष आहे प्रति षटक. 2 षटका मागे. स्पीडअप करा, राजू बुलंद मार्क वर सज्ज होईल. एम फाइटर विवेक ना, विवेक और विवेक पाटील आणि सचिन अशी जोडी. बेस्ट ऑफ लक बोटी. मॅचला सुरुवात होतोय. पहिला चेंडू, क्या बात आहे. सुपर गोलंदाजी पाहायला मिळत आहे. विवेक एंड नितिन ऑन द बैटिंग साइड फॉर एम फाइटर्स. येस, राजूने जर 2 विकेट डॉट प्राप्त बॉल. केल्या तर नामदेवजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस मात्र 1 बाउन्स क्लिअर होतोय. सीमाशा पार चौकार. जानेवारी आपण पाहू शकणार आहात अयोध्यामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार असेल आणि पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला गेलाय. क्या बात आहे. सुपर्ब. राजूसाठी मात्र पारितोषिक जरूर लावलं गेले नामदेवजी पाटील यांच्या माध्यमातून. जर 2 विकेट्स काढतायत तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. आज मात्र एटीएम खोलून ठेवलंय नामदेवजी पाटील साहेब. जरी सुट्टीचा दिवस असला तरी एटीएम चालू आहे. तर पहिल्या चेंडूवर चौकार ठोकला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 धावा या फलकाला लागत आहेत. 24 धावांचं एकंदरीत लक्ष जरूर ठेवलं गेलंय. 2 चेंडू झालेत. पंच आमचं अचूक लक्ष आहे त्यांचं. जरी ते डान्स मध्ये मग्न असलं तरी अचूक लक्ष त्यांचं आहे. एकावरून धीरज पाटील. पुन्हा एकदा हवाई फायर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसावले जात आहेत. बड़ी मछली जाल में फंसती हुई. बैक टू द डगआउट सचिन. पुन्हा एकदा विकास मैदानाच्या आतमध्ये जातोय. विवेक आहे का? राजू अजून 1 विकेट काढतात तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. नामदेवजी पाटील, क्या बात है. डिफेंस अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो. धावसंख्या एकंदर स्थिरावलंय. फक्त 4 धावा या फलकार. अजूनही 20 धाव्यांची आवश्यकता आहे आणि चेंडू आहे तुमच्याकडे आता 8. 8-20चं समीकरण. सकाळची 8-20ची लोकड पकडावी लागेल. 500 रुपयाचा कॅश प्राइज प्राप्त केलंय राजू आणि आल्या आल्या बघारी परतवलंय न्यू बॅटर्स. मध्ये कशा प्रकारचा मोड येईल, कारण 2 विकेट्स गेल्यात.
धावसंख्या फक्त 4 धावा या फलकावर. मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरेल का? पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, भागीदारी रचावी लागेल. 7 चेंडू आणि 20 धावा. 7 पिचची लोकल कोण पकडेल? 7 गेंदे 20 रनों की जरूरत. बॅकफुटवर जाऊन जागा बनवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. षटक क्रमांक 1 समाप्त होते. फक्त 4 धावा या फलकावर. 6 चेंडू आणि 20 धाब्यांची आवश्यकता. हो या मंडे रोज काही अंडे असं आमचे डीजे वादक सांगतायत. परत गोलंदाज मार्कवर आलाय गोलंदाज विशाल. विशाल तांडेल. Vishal for Hard Warriors on the bowling side. 6 चेंडू आणि 20 धावा आता समीकरण आहे. Vivek batting. One run एक से complete. काम बनने वाला नहीं आपका. बिग हिट करने होंगे आपको. 5 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता. ब्रिटानिया मारी गोल्ड खाने की जरूरत है. ब्रिटानिया मारी गोल्ड खाने की जरूरत है. 5-19 समीकरण. शेखरजी हवाई सफर बिग हिट. बॅकफुटवर जागा बनवून रूम बनवण्याचा प्रयत्न केला होता परंतु सक्सेसफुल ठरलेला नाही आहेत. तर मात्र वॉरियर्स संघाकडनं आवाज येतोय जितेंगे भाई जितेंगे. परंतु अजूनही मॅच संपला नाही आहे. 4 चेंडू आणि 19 धाब्यांची आवश्यकता. Smile on the Warriors faces. येस. Hard luck for Shekhar. Only 1 run coming out. तर क्लीन बोल्ड जर घेतलाय तर रितेशजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. विशालसाठी पारितोषिक जरूर लावलं गेलंय. एटीएम जरूर आजच्या मैदानच्या आतमध्ये आहे. एटीएम चालू केलंय परंतु क्लीन बोल्ड घ्यावा लागेल. पंच आमच्या दिशेने वलट्या संध्याकाळच्या सत्रामध्ये वॉर्मअप करण्याची संधी प्राप्त होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतोय फक्त 7 धावा. Wide ball coming for M Fighters. 1 run. पुन्हा एकदा अवांतर चेंडू हाताळतोय. बॅक टू बॅक 2 अवांतर चेंडू. 8 रन स्कोर कार्ड. 8 धावा फलकावर. 17 धावांची आवश्यकता आहे. 3-17. 3 बिग हिट करावे लागतील. स्कॅलेक्टचा क्षेत्ररक्षक पुढे तो एक धाव कम्प्लीट केली जात आहे. धावसंख्या 9 धावा. Taking 1-2 runs is not going to help the Fighters. A lot of score is remaining. Vishal to Shekhar. Vishal Bola. giving a smile on his face. M Warriors. Vishal to Shekhar. One more wide. A rain of wides coming from Vishal. चला नाही का फर्स्ट सेमीफायनलचा सामना असेल टायटन रायझिंग अँड वॉरियर्स. दोन्ही संघाचे आपण इथे या. अशा प्रकारे हार्ड वॉरियर्स हार्ड वर्किंग करताना पाहायला मिळतोय. येस डीजे. Hard Warriors winning the match.